नमस्कार. मी हर्षदा कबाडे. मी योग शिक्षिका आहे. दरवेळीप्रमाणे आजही मी एक व्हिडिओ बनवत आहे. एक IKS स्टुडंटसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी मी व्हिडिओ बनवत आहे. भारतीय ज्ञान परंपरा, आपलं भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान परंपरामध्ये मी विषय घेतलेला आहे. आपलं भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये असलेला फरक आणि त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देऊ इच्छिते. फर्स्ट आपण एक श्लोकांपासून आपण सुरुवात करूया. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना निसर्ग देवतेला आणि प्रत्येक चराचरांमध्ये साक्षात भगवंताचं रूप आहे असं आपण मानतो. निसर्ग देवतेला आपण आवाहन करतो, निसर्गाला आपण पूजा करतो. इतकं सुंदर आणि समृद्धतेनं भरलेलं आहे आपलं भारतीय संस्कृती. आणि पहिल्यांदा मी आपलं संस्कृती सांगते, नंतर आपण फरक पाहूया. आता आपलं संस्कृती सांगायचं म्हणजे एक भारतीय संस्कृती म्हटलं की एक ट्रेडिशनल लुक आपल्या डोळ्यासमोर देखील येतो, बरोबर. आता बघा, आपल्या संस्कृतीमध्ये दर 2-2 महिन्याला खूप सुंदर रीतीनं फेस्टिवल्स येतात, सण येतात. पण त्यावेळी आपलं एक ड्रेपरी बघा, आपण जे परिधान करणारा आपलं ड्रेसिंग, आपण घरी करणारा पूजापाठ आणि त्यानंतर आपण घरी करणारा खाद्यपदार्थसुद्धा आपल्या हेल्थसाठी किती चांगलं आहे. आणि ते सण आपल्याला शिकवते मेंटली स्थिर राहून आपण कसं कार्यक्षमतामध्ये पुढं जायचं आहे हे आपलं फेस्टिवल्स आपल्याला शिकवते. आणखीन एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय, आपलं इंडियन कल्चरमध्ये ना आपण ज्यावेळी सण साजरा करतो, दिवाळी, गणेश चतुर्थी, होळी आणि गुढीपाडवा, बरेच सण ज्यावेळी येतात ना, आपलं भरपूर राज्य आहे, पण ज्यावेळी ते सण आपण त्याच दिवशी सगळं स्टेटमध्ये आपण सेलिब्रेशन करतो. आपण सर्वजण कसं आहे, आपल्या भारत देशामध्ये वसुदैव कुटुंबकम, वेगवेगळ्या राज्यामध्ये असून देखील आपण सर्वजण एकत्र कुटुंबासारखं आपण राहतो. आणि आता आपलं विविधतेनं भरलेलं आहे, आपला भारत देश विविधतेनं भरलेला आहे. इथं आपलं धर्म वेगवेगळा आहे, आपलं जात वेगवेगळा आहे, आपण राहतो वेगवेगळ्या ठिकाणी, पण आपण साजर करणारा जे भाव आहे, तो विषय आहे, ते एकच आहे. हे आपल्याला शिकवते आपलं भारतीय संस्कृती. आता आपलं भारतीय संस्कृतीमध्ये वेद आहे, उपनिषद आहे, आयुर्वेद आहे, निसर्गोपचार आहे. हे सर्व जर आपण फॉलो केलं ना, आपण कधीही आजारी पडणार नाही. इतकं सुंदर आणि समृद्धतेनं भरलेलं आहे आपलं भारतीय संस्कृती. आता तेच आपण निसर्गोपचार आणि आयुर्वेद वगैरे वेस्टर्न कल्चरचं व्यक्ती येऊन आपल्याला सांगायला लागलं की आपल्याला पटतो, पण आपल्यातलं एक पंडित जर सांगायला गेलं ना, आपल्याला बिलकुल पटत नाही आहे. कारण का, आपण मॉडिफिकेशन होत चाललेलं आहे. पण ते लोक आपल्या संस्कृतीला खूप वेडे होतात. आपलं संस्कृती त्यांना खूपच आवडते. त्यांनी इथं येऊन विपश्यना शिकतात, निसर्गोपचार शिकून घेतात. आपलं ड्रेपरी, आपलं ते ड्रेसिंग लेवलसुद्धा त्यांना खूपच आवडते. आणि त्यांनी भगवद्गीतेचं सार पाठ करतात. श्लोक आपल्याला जमणार नाही, इतकं सुंदर त्यांनी भगवद्गीतेचे श्लोक म्हणतात. कारण त्यांना चांगलं माहिती आहे आपलं भारतीय संस्कृती, भारतीय सर्व पद्धती आपल्या शारीरिक आणि मेंटली हेल्थसाठी, आपलं आयुर्मान वाढवण्यासाठी खूपच चांगलं आहे. ते त्यांना खूप चांगल्या रीतीनं समजलेलं आहे. आणि आता आपलं भारतीय संस्कृतीमध्ये ना विवाह ह्याला खूप चांगलं जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे. खूप दिवसापर्यंत चालणारा लग्न समारंभामध्ये सर्व फॅमिली एकत्र येणं, सर्वजण वेगवेगळ्या रीतीनं, ज्यावेळी सप्तपदी होते त्यावेळी ज्यावेळी बडजी म्हणणारा मंत्रामध्ये सुद्धा नवरा बायकोंचं एक बंधन कसं टिकून राहिलं पाहिजे, आपण कसं कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, हे सुद्धा खूप छान रीतीनं अर्थगर्भित असते ते मंत्र. पण आता ह्याच्या विरुद्ध वेस्टर्न कल्चरमध्ये त्यांच्या मनात आलं त्यावेळी त्यांनी लग्न करतात. त्यांना जे नको वाटलं त्यावेळी ऑन दी स्पॉट त्यांनी डिव्हर्स देऊन टाकतात. विवाह कुटुंब व्यवस्था नाही आहे त्यांच्याकडे, त्यामुळे काय होते, त्यांच्या मनावर खूप मोठा आघात होते तिथं. आणि कित्येक मुलांना ना फॅमिलीचं सुख मिळत नसल्यामुळे त्यांनी सायकोलॉजिकली प्रॉब्लेम होते. कमी वयामध्ये त्यांनी मुलांना इंडिपेंडंट करतात, खूप कमी वयामध्ये त्यांनी पैसे कमवायला शिकवतात आणि खूप चांगल्या रीतीनं बोल्ड बनवतात. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पण ज्यावेळी त्यांनी बोल्ड बनवत ना, त्यांचं मानसिक क्षमता त्यांचं कमी करत चाललेलं आहे. त्यांचं एक भावना शून्य होत जातात ते मुलं. इतकं टॅलेंट, इतकं हुशार असून देखील त्यांच्यामध्ये मनशांती हा शोधत त्यांनी आपल्या भारतामध्ये येतात. खूप टॅलेंट आहे, पण त्यांच्यामध्ये मनशांती मिळण्यासाठी आपलं कुटुंब किती महत्त्वाचं आहे त्यांना अजूनही समजत नाही. आपलं कुटुंब व्यवस्था किती महत्त्वाचं आहे. आपलं कुटुंब व्यवस्था म्हटलं की आम्हाला आठवते अविभक्त कुटुंब. पूर्वी ज्यावेळी आपल्याला तुमचं लहानपणा वेळी वगैरे ना घरी एकत्र कुटुंब असायचे. एका घरामध्ये खूप लोकांनी एकत्र मिळून मिसळून राहिल्यामुळे ना एक आजी, आजोबा,
आजोबा, आत्या, काका, काकू हे सर्वजण एका कुटुंबामध्ये राहिल्यामुळे कॉम्प्रोमाइज वाढत होतं आपल्याला. प्रत्येकजण एकमेकांचा समंजसा भाव तिथं वाढल्यामुळे ना कधीही तुम्हाला प्रॉब्लेम होत नव्हता. जरी झाला तरी म्हणा विचारण्यासाठी एक नाही अनेक लोक तुमच्या समोर तिथं होतं. तुम्ही का नाराज आहे, तुझं प्रॉब्लेम काय आहे असं विचारण्यासाठी खूप लोक होतं. पण आत्ता काय झालं, विभक्त होत चाललेलं आहे. एक आपलं वेस्टर्न कल्चर फॉलो करत करत ना आपलं फॅमिलीसुद्धा विभक्त होत चाललेलं आहे. मेट्रो सिटीमध्ये कधी आज्जा आजी जर त्यांच्या घरी गेलं ना मुलांना वाटतो गेस्ट आलेला आहे, थोड्या दिवसानंतर 2 दिवसानंतर जाईल ते गेस्ट, असं होते. ज्यावेळी आपण लहानपणी आजीचं स्टोरी ऐकायचं, पण आत्ताचे यंगस्टर त्यांच्या मोबाईलमध्ये स्टोरी अपलोड करण्यासाठी बसलेला आहे, आजींचं स्टोरी बाजूलाच बसलेला आहे. आणि आत्ताचं यंगस्टर ना 31 डिसेंबर, व्हॅलेंटाईन डे खूप उत्साहानं साजरं करतात, त्यांनी खूप उत्सुकतेनं साजरं करतात. तेच आपलं गुढीपाडवा, होळी साजरं करताना त्यांना कमीपणा वाटतो. त्यांनी एक आपलं फेस्टिवल खूप लोक त्याग करत आहे. पण ज्यावेळी तुम्ही 31 डिसेंबर सेलिब्रेशन केला आणि व्हॅलेंटाईन डे ते सेलिब्रेशन केला, 31 डिसेंबरनंतर जे तुम्ही ड्रिंक करणं, ड्रग्स घेणं, ही किती मुलं वाट चुकत आहे. ते वेगवेगळं त्यांच्याकडे शिकण्यासारखं पण बऱ्याच गोष्टी आहे, पण ते आपण शिकत नाही, ते नको आपण शिकत आहे. आपलं एक परिधान सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीचा असावा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कधीही अंगप्रदर्शनाचे कपडे नाही आहे. आपल्यामध्ये खूप चांगल्या रीतीनं समृद्धतेनं भरलेला आपला संस्कृती आहे. जास्तीत जास्त आपण अजूनही आपलं संस्कृती जपूया. आपल्या भारतीय संस्कृती खूप चांगलं आहे. धन्यवाद.